माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्याच्यानंतर मी अक्कलकोटला येईन, त्यामुळे इथे मी आज अक्कलकोटला जाणार आहे. मम्मी आणि डुग्गू इथे लग्नासाठी गेले आहेत. हा एक शूज मगाशीच रिसीव झाला, चला म्हणलं अक्कलकोटला जाताना हाच घालूया. छान अशी रेडी झाले, ऊन होतं म्हणून मास्क ओढणी वगैरे घेतली होती. वहिनीने मला बसून दिलं इथून डायरेक्ट रावणगावपर्यंत. रावणगावपासून मला बस होती अक्कलकोटपर्यंत. माझ्या प्रवासाला सुरुवात झाली, पण मध्येच माझा वगैरे पेले त्यामुळे घसा पूर्ण पॅक झाला, त्यामुळे शूट काय करू वाटत नव्हतं. अक्कलकोटच्या बस स्टँडवर आल्याच्या नंतर इथे रिक्षाने मी अक्कलकोटच्या मंदिरामध्ये आले. वटवृक्ष मंदिराच्या इथे आल्याच्या नंतर खूप छान पॉझिटिव्ह वाटलं. असं वाटत होतं की इथेच कायमचं राहावं, पण काय कायमचं राहता येत नाही. छान अशी इथे आरती होती 1 तासभर. असं वाटत होतं स्वामींच्या कुशीतच आहे की काय, इतकं छान. आणि एकदम पहिल्यांदा धाडस केलं होतं एकटीने यायचं, पण खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की प्रत्येक वर्षी एकटीनेच यावं, कारण एकटीने आल्याच्या नंतर सगळं काही मनसोक्त फिरता येतं. नंतर इथे स्वामींचं छान दर्शन घेतलं. थोडेसेच कोणाला तरी सांगून फोटोज व्हिडिओज काढायला लावले, कारण मी एकटी असल्याच्या नंतर मला काय काढू आणि काय शूट करू काही समजतच नाही. वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेतले आणि इथे स्वामींची मूर्ती आहे ना, तर तिथे पण आले होते. मागच्या 2-3 वर्षात पहिल्यांदाच इथे आले आहे मी. नंतर महाप्रसाद घ्यायला मी इथे लाईनीला लागले. महाप्रसाद वगैरे घेतला. उद्याच्या दिवशी काय काय होते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगते. बाय.